नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% प्रमाणे देण्याबाबत वित्त विभागाकडून अधिकृत जी.आर. या दिवशी होणार निर्गमित. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. राज्यातील सरकारी, निमसरकारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना आता केंद्र सरकारच्या धर्तीवर 50% प्रमाणे महागाई भत्ता लाभ अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत शासन निर्णय पुढील महिन्यात निर्गमित होणार आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढीव DAचा लाभ अदा करण्यात येणार आहे. ज्यामुळे आता राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 50% दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना 46% दराने DAचा लाभ मिळत आहे. आणखी यामध्ये 4% DAची भर पडणार आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. आता राज्यातील कर्मचाऱ्यांना DA वाढ लागू करण्याबाबत यापूर्वीच सविस्तर प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेला आहे. परंतु आचारसंहितेमुळे सदर प्रस्तावाला अंतिम स्वरूप मिळालेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता 4 जून 2024 नंतर आचारसंहिता हटेल आणि यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना आता DA वाढ लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव DAचा लाभ हा माहे जून पेड इन जुलै वेतनच्या पेन्शन देयकासोबत मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यांची DA थकबाकी देखील अदा करण्यात येणार आहे. तसेच महागाई भत्ता हा 50% पेक्षा अधिक झाल्यानंतर 7व्या वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ करण्याचे नियोजन आहे. माहे जुलै 2024 मध्ये परत DAमध्ये वाढ होईल. यामुळे DAचा आकडा हा 50% पार करेल. यानंतरच कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे आता जून नंतर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा दिसून येणार आहे. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.